नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचाराने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ हा जो आयुष्मान योजना कार्ड आहे, तर हे कार्ड तुम्ही ऑनलाईन कसं काढू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। तर हे आभा कार्ड तुम्ही मोबाईल ॲपद्वारे कसं काढू शकता आणि तुमचा आधार कार्डचा वापर करून हे कार्ड तुम्ही कसं काढू शकता ह्याबद्दल तुम्ही जाणून घेणार आहात। तर व्हिडिओ नक्की बघा। जर चक्रेश्वर फार्मचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पण नवीन व्हिडिओ येतील त्याचं तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता। तर चला नक्की व्हिडिओला सुरुवात करूया। आयुष्मान कार्ड काढण्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये गेल्यावरती तुम्हाला आयुष्मान ॲप ह्या ॲपला सर्च करायचं आहे। या ॲपला तुम्ही सर्च केल्यानंतर इन्स्टॉल बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता हे आयुष्मान कार्ड आणि जे ज्योतिबा फुले जनकल्याण आरोग्य सेवा होती, ह्या दोन्ही पण आता मर्ज झालेल्या आहेत आणि ज्यांचं पण रेशन कार्ड 30 जुलै 2025 नंतर ऑनलाईन झालेलं आहे, ते सगळेजण आयुष्मान कार्ड त्यांच्या मोबाईलमधून काढू शकतात। आता इथे आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आहे हा ॲक्सेप्ट बटन आहे, त्या ॲक्सेप्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ॲक्सेप्ट बटनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इनवरती जायचं आहे। लॉग इनवरती गेल्यानंतर आपण बेनिफिशियरी म्हणून जे ऑप्शन आहे, हा बेनिफिशियरी ऑप्शन हा सिलेक्ट, ऑपरेटर नाही सिलेक्ट करायचा, बेनिफिशियरी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि हा जो कॅपेचा दिलेला आहे, हा कॅपेचा आपल्याला टाकायचा आहे। हा कॅपेचा टाकल्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर तुम्ही कोणताही टाकू शकता, तुमच्या घरात असणारा कोणताही मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता किंवा जो त्यांचा तुम्हाला आयुष्मान कार्ड काढायचं आहे त्यांचं जे हे असेल, आधारला लिंक असलेला नंबर पण तुम्ही टाकू शकता। आता लॉग इन करायचं आहे। आता जो OTP येईल तो आपल्याला OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर हा जो कॅपेचा आहे तो पुन्हा तुम्हाला फिल करायचा आहे। आणि मग लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यामध्ये बेनिफिशियरीमध्ये जाऊन आणि कॅपेचा टाका। मोबाईल नंबर टाकून घ्या आणि त्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा। याच्यामध्ये मोबाईलमध्ये आता हे डायरेक्ट आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे जो OTP आलेला आहे, हा OTP आपल्याला टाकायचा आहे आणि हा जो कॅपेचा दिलेला आहे हा कॅपेचा टाकून आपल्याला लॉग। आता ह्याच्यामध्ये झाल्यानंतर हे जे नवीन पेज आपल्याला ओपन होतं, त्याच्यामध्ये आपल्याला सर्च फॉर बेनिफिशियरीचा ऑप्शन येतो। त्याच्यामध्ये सर्च स्कीममध्ये गेल्यावरती आपल्याला ही जी PMJY ही स्कीम आहे, PMJY हीच आपल्याला सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर स्टेटमध्ये जायचं आहे, तुमची जी स्टेट आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। सब स्कीममध्ये जायचं आहे। याच्यामध्ये PMJY MJPJY हा जो लास्टचा ऑप्शन आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। आपल्याला आता समजा तुम्हाला फॅमिली आयडीने करायचं आहे की तुम्हाला आधार नंबरने, तर आपण आधार नंबर इथे सिलेक्ट करायचं। आता डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन आपला जो डिस्ट्रिक्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। आता आपल्याला इथे आपला आधार नंबर टाकण्याची गरज आहे।
आधार टाकल्यानंतर हा जो कॅपेचा दिलेला आहे तो कॅपेचा आपल्याला पुन्हा इथे टाकायचा आहे. आणि सर्च करायचं आहे. आता जे समोर आपल्याला पेज ओपन होणार आहे त्याच्यामध्ये ज्यांचे पण ते आभा कार्ड तयार झालेले आहेत त्यांच्या सगळ्या डिटेल येतील आणि त्याच्यावर KYC कसं करायचं हा ऑप्शन येईल. मग तुम्ही KYC करू शकता. तर KYC नक्की कशी करायची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याचं सेकंड पार्टमध्ये. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल. धन्यवाद.